मध्ये धक्के कधी लागत नव्हते का? लागत होते, पण तेव्हा ते सहन होत होते. आज मात्र धक्केच नाही तर माणसंही असहाय्य होत चालली आहेत. 27 वर्षाच्या ओमकार शिंदेने धारदार शस्त्राने 32 वर्षाच्या प्राचार्य आलोक कुमार सिंह यांचा जीव घेतला. आलोक सिंह प्रतिष्ठित NM कॉलेजमध्ये गणित शिकवत होते. अवघ्या 2 वर्षांपूर्वी ते लेक्चरर म्हणून रुजू झाले होते. कॉलेजचे प्राचार्य पराग आजगावकर सांगतात, कोणत्याच भानगडीत न पडणारा अत्यंत सालस आणि तितकाच बुद्धिमान शिक्षक होता आलोक. लोकल ट्रेन मधून दारात लटकून प्रवास करणं काही नवीन नाही. आधी लटकणाऱ्यांना हात दिला जायचा, आधार दिला जायचा. आज मात्र हात नाहीत, डोळ्यात संशय आहे, मनात भीती आहे. पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला अटक केली. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. पण प्रश्न उरतोच, ओमकार शिंदे असं का वागला? कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना इतका टोकाचा गुन्हा त्याच्याकडून का घडला? पोलीस त्याची उत्तरं शोधत आहेत. ही पहिली घटना नाही. 2-2.5 महिन्यापूर्वी 19 वर्षाचा अर्णव खैरे एवढंच म्हणाला, भाई थोडा आगे हो जाओ, धक्का लग रहा है. हिंदीत बोलला म्हणून मराठी मुलांनीच त्याला ट्रेनमध्ये मारहाण केली. अपमान आणि भीतीच्या धक्क्याने कोळ्या अर्णवने घरी जाऊन गळफास घेतला. मालाडच्या घटनेला वेगळा रंग देण्याची गरज नाही, पण वास्तव असं आहे की माणसं घायकुतीला येत आहेत. रागावर नियंत्रण राहत नाही. तो थेट धारदार शस्त्रापर्यंत जातो. एका तरुण शिक्षकाचा बळी जातो आणि आजूबाजूचे लोक मध्ये पडत नाही, कारण सगळेच भीतीखाली जगत आहेत. एका बाजूला लोकलचा प्रचंड ताण, गर्दी, धावपळ आणि सुधारणांची कुठलीच आशा नाही. एकमेकांच्या घामात भिजत प्रवास करणारी माणसं मनात मात्र एकमेकांपासून कोसो दूर गेली आहेत. हे सगळं कशामुळे घडतंय? आपले नेते अशांततेची सोपी उत्तरं शोधतात आपल्या राजकारणासाठी, पण त्याचे परिणाम लोकमनावर खोलवर होत जातात. प्रचंड स्ट्रेस, घरातले आणि प्रवासातले ताणतणाव, संशय आणि द्वेष एकीकडे, तर दुसरीकडे मर्यादित उत्पन्न आणि असुरक्षित भविष्य. या कोंडीत सापडलेला माणूस एक दिवस फुटतो. भाषा, प्रांत, धर्माच्या नावावर गेल्या काही महिन्यांपासून गदारोळ सुरू आहे. मी मराठी, तो भैया. मी हिंदू, तो मुसलमान. सहनशीलता आणि सहिष्णुता आपण पार हरवून बसलो आहोत. मनात साचलेला राग आपल्यासारख्याच दुसऱ्या कष्टकरी माणसावर निघतो. ओमकार दिवसभर कष्ट करून कदाचित 15 ते 20 हजार रुपये कमवत असेल. आलोक सिंहही काही लाखोंमध्ये कमवत नव्हते. कंत्राटी शिक्षक जेमतेम 20,000, दोघेही व्यवस्थेची बळी. पण राग मात्र व्यवस्थेवर नाही तर माणसांवर निघतो, कारण कुणीतरी त्याला तसं शिकवलंय. आपल्या घरातला कुणीतरी रोज लोकल ट्रेनने प्रवास करतो, त्याची काळजी आपणच घ्यायला हवी. सहनशीलता आणि सहिष्णुता आपल्या मुलांना शिकवली नाही तर वार कुणावरही होऊ शकतो, व्यवस्थेवर मात्र कधीच नाही. आलोक सिंहच्या पार्थिवचं दर्शन घेताना त्याच्या वडिलांचा आणि गंभीर पत्नीचा टाहो काळजाला चीर पाडणारा होता. त्या गर्भार पत्नीचं पुढे काय होणार हा प्रश्न सुन्न करणारा होता. महिलांसमोर अपमान झाला या रागातून ओंकार सनकला. पुरुषी मानसिकता आणि द्वेष यांचं मिश्रण अत्यंत विषारी ठरतं. ते आत्मघातकी ठरतं. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना ओंकार सारख्या तरुणांकडून गुन्हा घडतो, हेच सर्वात गंभीर वास्तव्य आहे. कारण आलोक आपल्या शेजारच्याच घरातला आहे आणि ओंकार आपल्या घरातलाच आहे.